To everybody, heartiest welcome. Our honorable in Marathi language, Government of Maharashtra, our visionary leader, Ajink Diva Patil, to share numerous milestones that we have attained during the year 23-24. Distinguished elite awardees, member of governing body, Board of Management, academic address and present the university annual report. Holistic development of the student. Very, very competent and dedicated teacher. We have I declare the 9th Ajinkya D.Y. Patil University convocation open. Thank you, sir. I present to you, sir, Nayar Hariharan Gangadharan. I present to you, sir, Rai Nikita. मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही 25 वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल, राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल. आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आता तो काही डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही, पण समाजकाम करताना, राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली. त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो. मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही. उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत. मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल, मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल, अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे. सर, मराठी भाषा केंद्र सुरू करतायत अजिंक्य डी.वाय. पाटील, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय त्यांना संदेश देऊ शकता? नाही, म्हणूनच सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही. उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी.वाय. पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करतायत. मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घेतला पाहिजे. शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे, ती प्रगत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतंय. नाही, होईल का म्हणण्यापेक्षा करणं गरजेचं आहे. जसं पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला. आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळे मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे. 2000 पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की ITI पासून PhD पर्यंतचे थिसिस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार. पहिलं तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं की इलेक्शन असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही. तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करतंय. ह्याच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळलं, त्याची जाणीव झाली. 12 लाखापर्यंतवर कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती माझ्या विभागाशी निगडीत आहे, उद्योग विभागाशी. 7.5 कोटी नव्यानं MSME तयार करण्याचा निर्णय
आज जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये, मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. हिंदी में थोड़ा बजट To everybody, heartiest welcome. Our honorable in Marathi language, Government of Maharashtra, our visionary leader, Ajink Diva Patil share numerous milestones that we have attained during the year 23-24. Distinguished elite awardees, member of governing body, Board of Management, academic Address and present the university annual report. holistic development of the student. Very, very competent and dedicated teacher. We have I declare the 9th Ajinkya D.Y. Patil University convocation open. Thank you, sir. I present to you, sir, Nayar Hariharan Gangadharan. I present to you, sir, Rai Nikita. मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही 25 वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल, राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल. आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं. आता तो काय डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही, पण समाज काम करताना, राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली. त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो. सर, तुम्ही आता उल्लेख केला की मी त्यांच्याशी ज्यावेळी चर्चा केली त्यावेळी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही. उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत. मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल, मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता. त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल, अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू. एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे. सर, मराठी भाषा केंद्र सुरू करतायत अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठ, त्याच्याकडे तुम्ही कसं पाहता आणि काय त्यांना संदेश देऊ शकता? नाही, म्हणूनच सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही. उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी.वाय. पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करतात. मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घेतला पाहिजे. शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे, ती प्रगत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतंय. बजेटवरती नाही, होईल का म्हणण्यापेक्षा करणं गरजेचं आहे. जसं पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला. आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे. त्याच्यामुळं मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे, 2000 पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की ITI पासून PhD पर्यंतचे थिसिस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार. पहिलं तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं की इलेक्शन असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही, तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करतंय. ह्याच पुन्हा एकदा
आपल्या सगळ्यांना कळलं, त्याची जाणीव झाली. 12 लाखापर्यंतवर कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्त्वाची बाब जी आहे ती माझ्या विभागाशी निगडीत आहे, उद्योग विभागाशी. 7.5 कोटी नव्यानं MSME तयार करण्याचा निर्णय आज जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये, मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे. हिंदी में थोड़ा पहले Today it's a great day for my university. आज आम्ही 1000+ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट डिग्री दिलेली आहे आणि 6 वर्ल्डचे बेस्ट एंटरप्रेन्योर जे आहेत त्यांना आम्ही डिलीट डिग्री दिलेली आहे. आज आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये वी आर द इनोव्हेशन युनिव्हर्सिटी. इनोव्हेशन म्हणजे समथिंग डुईंग डिफरंटली, सेम थिंग वी आर डुईंग बट वी आर डुईंग इन अ डिफरंट वे. दिस इज व्हॉट वी हॅव प्लेस हियर अँड यू हॅव सीन दॅट मेनी ऑफ द डिलीट अवॉर्डीज ऑल्सो केम अहेड and they have told that we'll support the university for future cause. They support the students. We are really thankful to them also. And convocation is always something we put in the seed, and after 4 years it has come as a tree. So it is like that. And today in the program there were many industry persons, those who are supporting the university regularly, they came. आणि बाकी खूप आमचे बेल विशर्स पॅरेंट्स आले होते. त्याच्यामुळे आम्ही 177 विद्यार्थ्यांना आम्ही अवॉर्ड गोल्ड मेडल दिलेले. इट इज अ व्हेरी ह्यूज नंबर, प्लीज रिमेंबर. सो हे सगळं आम्ही आज केलेलं आहे आणि तुम्ही सगळे इथे जमले त्यासाठी धन्यवाद. थँक्यू. नहीं, सबसे पहले तो जो है वो मैं अजिंक्य DY पाटिल यूनिवर्सिटी का बहुत बहुत तहे दिल से जो है वो धन्यवाद ज्ञापित करता हूं कि आज केवल ही उन्होंने हम लोगों को डीलेट नहीं दी है, पर एक जिम्मेदारी भी जो है वो साथ में दी है. और आज जैसे कि मैंने पहले भी कहा, मैं दोबारा आपके माध्यम से जो है वो कहना चाहता हूं कि इसमें कोई शक की बात नहीं कि 19वीं शताब्दी ब्रिटेन की थी, 20वीं शताब्दी अमेरिका की है, 21वीं शताब्दी हिंदुस्तान की होगी और उसका रास्ता कहीं ना कहीं शिक्षा से होकर गुजरता है. और जो आज यहाँ पे कार्य शिक्षा का जो है वो किया जा रहा है, इतने हज़ारों बच्चों को जो है आज वो शिक्षित किया गया और हमारा देश जो है सबसे युवा देश के तौर के ऊपर इस पूरी दुनिया में आकर उभर रहा है, तो वो हम लोग विश्व पटल के ऊपर शिक्षा के माध्यम से ही अपना जो है अव्वल दर्जा जो है वो दर्ज करवा पाएंगे. नहीं, बहुत अच्छा लग रहा है. देखिए, किसी एक कवि ने बहुत खूबसूरत बात कही कि किसी एक शहर से अगर मोहब्बत करनी हो तो वहाँ एक व्यक्ति को प्यार कर लीजिए, और अजिंक्य जी जो है वो व्यक्ति है जिससे शायद सभी लोग यहाँ पर जो है वो प्यार करते हैं. इस वजह से हम यहाँ पर आए. उन्होंने जो मान दिया, सम्मान दिया, उसके लिए मैं बड़ा कृतज्ञ हूँ. बहुत डिलीट तर आपण दिली कारण त्यांनी उत्तम काम केलं क्षेत्रात त्यांच्या. आणि मराठी भाषेचा आपण प्रचार भरपूर करतो आहे. नुसतं मराठी भाषेचा नाही, भारतीय अनेक भाषा आहेत जे यंग जनरेशन्स आहेत ते विसरून गेलेत. आणि काय काय अशा पण लिपी आहेत ज्या आपल्याला परत आणायच्या आहेत. आणि एक 56 लँग्वेजेसचा इथे संशोधन चाललेलं आहे. आमचे एक धनंजय बावलेकर म्हणून आहेत, त्यांना आम्ही स्पेशली एक टीम बनवायला सांगितली आहे आणि त्याच्यावरती आपला जोरात रिसर्च चालला आहे. तर म्हणून आम्ही कंप्लीट ह्याच्यासाठी सहकार्य दिले आणि जोरात प्रयत्न करणार आपण. आज काय सांगाल, किती डिलीट्स दिल्या गेल्या, विद्यार्थी आज पदवी प्राप्त झालेले आहेत? तर 1000 विद्यार्थ्यांना आज डिग्रीज दिल्या गेल्यात. इंजिनिअरिंग क्षेत्रात, मीडियामध्ये, सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांना इंजिनिअरिंगच्या डिग्रीज दिल्या. आणि हॉटेल मॅनेजमेंट आहेत, मीडिया मॅनेजमेंट आहे, स्कूल ऑफ जर्नलिझम आहे, या सगळ्या वेगवेगळ्या विषयांमध्ये 1000 विद्यार्थी आज ग्रॅज्युएट झाले. नवीन काय प्लॅन्स आहेत नवीन वर्षामध्ये? तर नवीन प्लॅन्स म्हणजे आता कोविडनंतर आपला जरा स्लो डाऊन झालं. कोविडनंतर मग आपण 2022पासून जोर पकडला. तर इथे अनेक इनोव्हेशन सेंटर्स आपण ओपन करतो आहे, इन्क्युबेटर्स पण ओपन करतो आहे, जिथे स्टार्टअप्सला आपण प्रोत्साहन देणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे काय आयडियाज असल्या तर त्या आयडियाजना आपण फंडिंग देऊन त्यांना बिझनेस सेटअप करून देऊन एक स्टार्टअप कल्चर एक आपण सुरू करतो आहे. तर त्या इन्क्युबेशन सेंटरमधनं आपण बरंच रिसर्च करून नवीन प्रोडक्ट्स डेव्हलप करून त्याची विक्री करून आणि कंपनी सेटअपसाठी आपण विद्यार्थ्यांना एंटरप्रेन्योरशिपचं ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन देतो. डिलीट की जो डिग्री होती है बहुत रिस्पॉन्सिबिलिटीज़ अपने साथ दी जाती है. तो कोई डिलीट की डिग्री सेलिब्रेशन का कारण नहीं होता है. इसके आपके साथ अपने कंधों पर काफ़ी रिस्पॉन्सिबिलिटी दी आ जाती है. जिस तरह से आपको अपने देश की उसकी उन्नति के लिए काम करना है और समाज में सोशल अपलिफ्टमेंट करना है, तो बेसिकली काफ़ी चीज़ें हैं. लेकिन जहाँ तक अजिंक्य DY पाटिल यूनिवर्सिटी की हम बात कर रहे हैं, ये यूनिवर्सिटी में मैं पिछले 2-3 महीने से जुड़ा हुआ था और यहाँ पर हमने कई इस तरह के
टैलेंट्स देखे, जिसकी वजह से हमने इसको यूनिवर्सिटी में काफ़ी डिफेंस रिलेटेड यहाँ पर इंस्टीट्यूशंस को हमने स्टार्ट किया। जैसे कि हमने अभी सेंटर फॉर एक्सीलेंस बनाया, ड्रिफ्ट बनाया यहाँ पर, जो स्पेस टेक्नोलॉजी पे काम कर रहे हैं। उसके बाद हमारा यहाँ पर ग्लोबल पॉलिसी इंस्टीट्यूट बना, जो कि जो पॉलिटिकल इश्यूज़ हैं उस पे थिंक टैंक की तरह काम करेगा। थर्ड आपका आ जाता है कि इमर्जिंग टेक्नोलॉजीज़ पे जो हमारी बात हो रही है, जो नेक्स्ट जनरेशन टेक्नोलॉजीज़ की बात करते हैं, जैसे आर्टिफिशियल इंटेलिजेंस है, क्वांटम है, साइबर है, एयरोस्पेस सिक्योरिटी है। तो इस पे काफ़ी जो मैं एक तरह से गेटवे काम कर रहा हूँ, जो डिफेंस फोर्सेज है, डिफेंस इंस्टीट्यूशन है, डिफेंस एकेडमियाँ हैं और अजिंक्य DY पाटिल यूनिवर्सिटी का। तो मुझे जहाँ तक ऐसा लग रहा है कि आने वाले समय में जो एक ये प्रोवर्ब चल रहा था, जो एक पंच लाइन है आपकी इनोवेशन यूनिवर्सिटी, वो एक तरह से पूरी तरह से सत्य साबित हो जाएगी। और स्काई इज़ द लिमिट। जहाँ तक अजिंक्य DY पाटिल यूनिवर्सिटी की बात करते हैं, यहाँ पर 2-2.5 महीने के अंदर ही मैंने देखा कि काफ़ी टैलेंट्स भरे हुए हैं। और ऐसा नहीं है कि हमें टैलेंट ढूंढने के लिए IIT या ISC बैंगलोर जाना है, टैलेंट हमें यहाँ पर है, जिसकी वजह से हम आगे काफ़ी बढ़ सकते हैं।